नमस्कार. आज मी तुम्हाला पाणीपुरीचा रगडा कसा बनवायचा ते सांगणार आहे. हा जो रगडा आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे आणि हा रगडा अतिशय छान लागतो पाणीपुरीमध्ये टाकल्यानंतर. तर पाणीपुरीमध्ये टाकायचा, त्याचप्रमाणे भेळमध्ये पण टाकला तरी चालतो, त्याचप्रमाणे चाटपापडीमध्ये किंवा दहीपुरीमध्ये पण हा रगडा टाकायचा. तर सर्वप्रथम यासाठी घेतलेले मी साहित्य आहे: मीठ, हळद, बटाटे, लसूण, पिवळे वाटाणे, हिरवे वाटाणे आणि थोडेसे छोले घेतलेले आहेत. तर 2 ते 3 तास आपण छोले, पिवळे वाटाणे आणि हिरवे वाटाणे जे आहेत ते भिजत ठेवूयात आणि ते 2-3 तासांनी आपण बटाटे आणि भिजवलेले मटार जे आहेत सर्व ते आपण शिजवून घेऊयात. हा जो रगडा आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आणि टेस्टी लागतो. अशा प्रकारे मी मटार, छोले, पिवळे वाटाणे हे सगळं हे भिजवून ठेवलेलं आहे. साधारणतः हे 2 ते 3 तास भिजलेले आहेत. तर आपण बटाटे आणि जे भिजवलेले मटार, छोले आहे ते आपण आता कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेऊयात. तर अशा प्रकारे मी बटाटे हे शिजवून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे हे छोले, वाटाणे जे भिजवलेलं आहे ते पण शिजवून घेतलेलं आहे आणि लसूण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटाणे जे आहेत ते शिजवलेले असेच ठेवायचे, पण जे शिजवलेले बटाटे आहेत ते आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. मी बटाटे जे आहेत ते मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे. तर एखाद्या वेळेस आपल्या घरी भाजी जरी नसली तर आपण ही चपातीसोबत भाजी म्हणून पण खाऊ शकतो. त्यामुळं हा रगडा हा बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येतो. त्यामुळे एकदा हा रगडा नक्की करून बघा आणि त्यावर कमेंट्स करा. आता हे जे बटाटे आणि मटार जे आहे ते आपण कढईमध्ये गरम करून घेऊयात. अरे मटार आणि मी बटाटे जे आहे ते शिजवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मीठ आणि त्याचप्रमाणे थोडीशी चिमटभर हळद टाकून घेऊयात. आणि जो लसूण आपण वाटलेला आहे तो लसूण पण आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपण यामध्ये कोथिंबीर आणि चाट मसाला पण टाकू शकतो. पण हा जर रगडा चपातीसोबत खायचा असेल तर हा रगडा पण अतिशय छान लागतो. तेव्हा आपण ह्यामध्ये चाट मसाला किंवा इतर काही टाकलं नाही तरी चालते. तर हा साधारणतः 5 मिनिट आपण शिजू द्यायचा आहे आणि आपण चाटपापडीसोबत, पाणीपुरीसोबत आणि चपातीसोबत, त्याचप्रमाणे भेळमध्ये टाकून आपण हा रगडा खाऊ शकतो. तो आता शिजलेला आहे. ह्याला गॅसवर शिजवायची गरज नाही, कारण आपण बटाटे आणि वाटाणे हे सगळं आधीच शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे 2 मिनिटासाठी जेव्हा आपण पुऱ्या सर्व्हिस करतो तेव्हा आपण हा रगडा गरम गरम करून पुऱ्यामध्ये टाकायचा आहे. तर हा रगडा बाकीच्या इतरमध्ये तर छान लागतो, पण भातासोबत पण ही भाजी म्हणून अतिशय छान लागते. तर हा झालेला आहे पाणीपुरीसोबत बनवण्यासाठी थोडासा वेगळ्या प्रकारचा रगडा. तर हा रगडा जो आहे तो प्रत्येकाने करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.